नमस्कार। आज नगरपंचायत तिसरी गुणावामध्ये ज्या बऱ्याच दिवसापासून टीपी संदर्भात म्हणजे पारोबा आराखडा संदर्भात ज्या हरकती होत्या, जी चर्चा चालू होती, त्या जे प्रोसेस असते त्या प्रोसेसप्रमाणे कायदेशीर जी रित्या होत्या, कायद्यातला जे समजा जे काही पोषक होतं त्या कायद्याच्या अधीन राहून नगरपंचायतने लोकांच्या हरकती घेतल्या होत्या। हरकती घेतल्यानंतर त्यांच्या जे आपल्या बॉडीमध्ये जी नेमणूक केलेल्या मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून होतो, उपनगराध्यक्ष होते, बांधकाम सभापती होते आणि व जी रिटायर्ड टीपीचे 3 सदस्य होते, एक पर्यावरण तज्ज्ञ पण होते। ह्या सगळ्यांच्या हरकती आणि सर्व लोकांच्या मागण्या या विश्वासात घेऊन आज ही मीटिंग टाउन प्लॅनिंगची या आराखड्याची मीटिंग जी होती त्या आराखड्याला आपण सर्व सदस्यांनी नामंजुरी दिलेली आहे। ह्याची कारणं म्हणजे जी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये लोकसंख्या दाखवलेली आहे ती एकदमच म्हणजे 2046 पर्यंत 5,500 आपली लोकसंख्या होणार आणि आता 3,000ची लोकसंख्या दाखवली आणि त्या लोकसंख्येच्या आधारात पूर्ण पारोबा आराखडा तयार केला होता। वारंवार आम्ही त्यांना सांगत होतो, आराखड्यामध्ये तुम्ही आमची जी लोकसंख्या आहे ती विश्वासात घ्या, लोकसंख्या विश्वासात घेऊन जी निवासी झोन आणि ॲग्रिकल्चर झोन आहे ती कमी करून निवासी झोन वाढवा, कमर्शियल झोन वाढवा, ज्या लोकांना फायदा झाला। नगरपंचायत ही वारंवार मोठी होत चाललेली आहे, ते विस्तार वाढत आहे आणि जर समजा ॲग्रिकल्चर आणि जे वनस्पती हे पूर्वी 34% आमच्या दोडामार्गमध्ये वनस्पती आहे जमिनी आपल्या, त्यानंतर 48% त्यांच्या 46% ॲग्रिकल्चर झोन लावलेला आहे। म्हणजे 78% जर समजा जमिनी आमच्या अविकसित राहिल्या तर त्या पारोबा आराखड्याचा काहीही आपल्याला फायदा नाही। त्यांना परत विश्वासात त्यांना सांगितले, लोकसंख्या आताची आमची 15,000 आहे। असेसमेंट जे आम्ही घेतलेले आहेत, असेसमेंट काढलेले आहेत, लोकांना दिलेले आहेत। परत नवीन बिल्डिंगच्या जे होणार आहेत, शाळा विद्यालय आहेत, दुकानगार आहेत, हॉटेल्स आहेत, ते सर्व लोकसंख्या बघितली तर 15,000च्या वर लोकसंख्या आताची आहे। म्हणून सर्व बॉडीने, आम्ही नगरपंचायतच्या सर्व बॉडीने ह्या पारोबा आराखडा सर्व हे लोकसंख्येला आधारित धरून लोकसंख्येची परत जनगणना करून पूर्णत्व परत करायचा। जे काही रस्ते, जे काही दाखवलेले आरक्षण प्लॉट आहे त्यांचा फेरविचार करायचा आणि अशी आम्ही ठराव घेतलेला आहे आणि आम्ही सर्व बॉडीने त्याला जी पारोबा आराखडा आहे त्याला नामंजुरी दिलेली आहे। पुन्हा सर्वांनी परत लोकसंख्येचा आधार करून परत आमचे जे आपले आयुक्त आहेत, शासन आहे, शासनाचा विचार करून लोकांचा हिताचा, लोकांच्या फायद्याचा पारोबा आराखडा निर्माण करून तयार करावा ही आम्ही सर्वांनी बॉडीने आम्ही त्यांना सुचवतो।